विज्ञान प्रयोगशाळा. त्याच्यानंतर 4 क्रीडा पत्रिका अद्यावत स्वच्छता. स्वच्छतागृह आहे. पिण्याच्या पाण्याची सोय. पिण्याच्या पाण्याची सोय किती झाली आपल्याकडे? 5 झाली आणि ते 2 झाली. ती आपण भौतिक सुविधा बघितल्या. आता प्रक्रिया जसे मानवाचे संबंध असते असे आहे की नुसतं आपण याच्याकडे बघितलं तर आपलं ते तिकडलं क्षेत्र तसंच राहणार. प्रक्रियाचं क्षेत्र त्याच्यामध्ये खरं तर आर्थिक जर आपल्याला उपलब्धता करायची असेल तर ते आपण प्रक्रियेवर मानवी प्रक्रियेवर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी पालक नातेसंबंध असतील. विद्यार्थी पालक नातेसंबंध, शिक्षक पालक नातेसंबंध, संस्था शिक्षक संबंध, हे जे संबंध आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला हे करावं लागेल. तर कुठलं घ्यायचं त्याच्यात सांगा. समुपदेशन केंद्र आहे. पालक शिक्षक नातेसंबंध जेव्हा प्रश्न आहे. आपले संबंध चांगले असतील समाजाचे, पालकाचे, विद्यार्थ्याचे, तर आपण आर्थिक स्रोत त्याच्याकडून उपलब्ध करू शकतो. आणि आर्थिक स्रोत जर आपल्याकडे नसेल तर आपण कुठलेही कार्य करू शकणार नाही. त्याच्यासाठी ते पालक शिक्षक नातेसंबंध हा एक चांगला विषय आहे. आणखी एक विषय सांगा कुठला आहे. एक राहिला बघा. गट किती झाले आपले? 7 गट झाले का? ठीक आहे. तर आता याच्यामध्ये नंबर 1 एका गटाने 1 क्षेत्र निवडायचे. गट क्रमांक 1 पिण्याच्या पाण्याची स्वच्छ पिण्याच्या पाण्याची करा. विज्ञान प्रयोगशाळा. गट क्रमांक किती म्हणतात? गट क्रमांक 6. गट क्रमांक 6 विज्ञान प्रयोगशाळा. नंबर 2 आता राहिला पण स्वच्छतागृह. आता गट क्रमांक 1 पाण्याची सोय. गट क्रमांक 1 पिण्याच्या पाण्याची सोय. 2 गट क्रमांक 2 कोण आहे? 4 इमारत. 6 स्वच्छतागृह. आता हे क्षेत्र निवडलेले आहे. या क्षेत्रामध्ये असं आपलं उद्दिष्ट काय? आपला उद्देश काय नेमका? एक क्षेत्र निवडून त्याच्यात सुधारणा करायची. मग त्याच्यासाठी काय काय लागेल, कसं करायचं हे सांगायचं या ठिकाणी येऊन सांगायचं. आणि
त्याचा तुम्ही घरी जाऊन उद्याच्याला उद्या सगळं तयार करून आणायचं पूर्ण मग काही करा सर त्याच्या आत तुमचा जो विषय त्या विषयावर पॉईंट काढा त्याच्यामध्ये बघा काही पॉईंट राहतील का राहिले तर मग पाठवा आपण एकमेकाला तुम्हाला दिलेला तो विषय आहे त्या विषयाशी संबंध आहे सुधारणा करायची तुम्ही काय करू शकता चर्चा करा